हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी ना बरी सारी किचनसाठी वस्तू घेतलेल्या आहेत, तर त्याच मी तुम्हाला आज दाखवणार आहे आजच्या शॉपिंग हॉलमध्ये। आणि नेहमी काहीतरी वेगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते, पण तेच बघूयात आता आज ना म्हणजे मी स्वतःसाठी घेतलेले आहेत। म्हणजे बरेच दिवस झाले मी किचनसाठी काही घेतलं नव्हतं आणि सगळं म्हणजे काही गोष्टी तर अगदी तुटपुट ह्याच्यावरती आल्या होत्या, तर मग त्यासाठी घेतलेले आहेत। कोणती गोष्ट आपण घेतो तर ती आपल्याला कसं काही दिवसच चालते, परमनंट नसतं। आता त्याच्यामुळे ते कंटिन्यू ना एक ना एक घेतच राहावं लागतं। तर ह्याच्यामध्ये आहे तर हे मी देवघरासाठी घेतलं होतं। ह्याच्यामध्ये अगरबत्ती लावायचं चिनी मातीचं आहे, जास्त महाग नाही, अगदी स्वस्त मध्ये होतं, पण हे इतकं मोठं आहे ना की माझ्या दरवाजा देवघरामध्ये राहणारच नाही, ह्यालाच किती जागा जाईल। पण हे दिसायला इतकं जास्त अट्रॅक्टिव्ह आहे ना, इतकं मस्त, पॅकिंग पण याचं खूपच छान झालं होतं, खूप मस्त आहे। पण माझ्या देवघरासाठी नाही आहे, माझं आधीचं जे दमनमधलं होतं ना ते तसं मोठं देवघर पाहिजे याच्यासाठी, ते खूप मोठं देवघर होतं दमनमधलं, तसं देवघर पाहिजे जर हे पाहिजे असेल तर। पण एक नंबर आहे, क्वालिटी जास्त महाग नाही, मला वाटतंय 60 का 45 असं काहीतरी आहे, जास्त महाग नाही। त्यानंतर आहे पुढचं, तर याच्यामध्ये आहे काय याच्यामध्ये, तर याच्यामध्ये बहुतेक पॅकिंग बॅग आहे, पण एवढ्याच होतं हे असल्या पॅकिंग बॅग दिल्या। तर मी पॅकिंग बॅगची साईज काय निवडली होती यांनी काय दिली ही अगदी ती छोट्या ज्याच्यामध्ये छोट्या वस्तू भरतात त्या तशा आहेत। त्यानंतर आहे पुढचं पार्सल। तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट असतात की पार्सल आधी ओपन करून ठेवायचं आणि पटपट दाखवत जा, तर ओपन केलं ना मग ती त्याचं घडी मोडून जाते किंवा मग ते व्यवस्थित दिसत नाही, ज्यावेळेस दाखवायचं होतं त्यावेळेस असं नव्यासारखं वाटत नाही। तर ती आहे पार्टीवेअर साडी, आणि ही मी बरेच दिवस झालं तुम्हाला आता दाखवत नाही कारण आता हे सगळ्यांना माहीत झालं आहे, पण यावेळेस दाखवते कारण की यावेळेच्या 2 साड्या आहेत ना, तर त्याला ब्लाऊज चेंज आले, तर म्हणते तुमच्यासोबत हे पण शेअर करूयात राहिलं होतं। तर आता ज्या साड्या येत आहेत ना तर त्याला हे असे सिल्वरवाले ब्लाऊज येत आहेत, हे बघा असे सिल्वर ब्लाऊज पीस येत आहेत, आणि ब्लाऊज पीस ना इतकी मस्त शाईन आहे या ब्लाऊजमध्ये ना, पूर्ण असं म्हणजे सफेद नाही आहे, व्हाईट नाही आहे, सिल्वर आहे थोडंसं असं, याच्यावर चकमक पण आहे, आणि पूर्ण ना 80 सेंटीमीटरचा आहे हा ब्लाऊज पीस, हे बघा 80 सेंटीमीटरचा आहे। एक ब्लाऊज ह्याच्यामध्ये सहज होईल आणि दिसायला पण ना खूप छान दिसणार आहे। हा माझा दुसऱ्या साडीवर आलेला आहे, पहिल्या आलता मग त्यावेळेस मी काय म्हटलं ठीक आहे ना, आज चुकून आला तर ह्यावेळेस पण आला। आणि ही अशी साडी तर तुम्हाला माहीतच आहे, साडी मस्त शाईन करते ती उन्हामध्ये आणि लाईटमध्ये जास्त शाईन करते साडी। त्यानंतर पुढचं आहे, तर किचनच्या ज्या वस्तू राहतात ना तर सगळ्यात जास्त करून ना बॉक्समध्ये येतात। त्यानंतर आणि ही सगळी शॉपिंग माझी मिशोचीच आहे, असं दुसऱ्या ह्याच्यावरून काही घेतलेलं नाही आहे। तर ह्याच्यामध्ये आहे हे काय ते चॉपर मशीन, बघा पहिलीवाली आहे ना माझी, तर ती माझी ना थोडी खराब झाली होती, त्याच्यासोबत दुसरं काय तरी दिलं आहे, काय माहीत नाही। तर तिची ही रस्सी तुटलेली आहे, पूर्ण ही जी रस्सी आहे का नाही, तर ह्याची पण क्वालिटी छान आहे। मला वाटतं 99 रुपयाला काहीतरी भेटली, 2चा कॉम्बो घेतला ना 170ला भेटते। तर ह्याची पहिल्याची रस्सी आहे ना तर ती तुटली, आता काय करणार, ती नेहमी इतकी तिला यूज करते ना, दिवसातून 2 टायमिंगला, कधी 3 टायमिंगला पण। तर पहिल्यासारखं हे नाही आहे, सेम कलर आहे, पण ह्याची क्वालिटी ना छान आहे, पहिल्यापेक्षा मजबूत पण वाटते जास्त, आणि ह्याच्यासोबत हे असलं पण काहीतरी आहे, मग काय माहित। आज उद्यावर आले ते तुटायला, म्हणून मग मागवून ठेवला, आज तुटेलच, एकदा जोरात खेचलं ना ते तुटणार, मी हळूहळू ओढत होते। रस्सी जर राहिली असती ना तर ते दुरुस्त पण करता येतं, पण रस्सीच जर खराब झाली ना मग ते काहीच करता येत नाही, आणि ती रस्सीच मधून सोलून निघली होती पूर्ण। त्यानंतरचं आहे, तर आता मी शक्यतो आमच्या रुद्राला चिकन वगैरे आवडतं, तर मी आता ठरवते, जवळ येतं तर शॉप नाही आहे त्याच्यामुळे चिकन जास्त घरी येत नाही आमच्या, पण
ह्याने होणारं काय आहे माहिती आहे का, चिकन वगैरे जर असं आपण भाजत असलो ना, चिप्स म्हणा काही म्हणा, ह्याच्यामध्ये धरायचं नाही जाळी. जसं चिकनचे जे पीस असतात लॉलीपॉप वगैरे, तर ते राहतात ना लेग पीस, तर ते असे पकडून मग असं तेल सगळं काढायचं. त्यासाठी खूप चांगलं आणि खूप स्वस्त पण होतं. लगेच मागवून घेतलं. मला अशा नवनवीन वस्तू पण ना आवडतात, पण हे ना असंच राहतंय, याला असं टच नाही राहत, हे असं राहतं. मग असं आपल्याला अडकून ठेवावं लागतं. ती जागा खूप व्यापणार आहे, पण ठीक आहे, क्वालिटी एकदम छान आहे, मला आवडली याची क्वालिटी. आणि स्पेशली मी हे त्याच्यासाठीच घेतलं आहे. किंवा मग काही अशा वस्तू असतात आपण जे भाजतो पण वरती पटकन येत नाही किंवा तेल येतं जास्त, तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आहे इलास्टिक. तर हे 1/2 इंचवालं पाऊण इंचवालं इलास्टिक आहे बघा. हे मी शक्यतो जास्ती करून ना स्लीव्जमध्ये लावत असते. संपत आलं होतं म्हणून मग घेतलं. त्यानंतर आधी मी ना सगळ्या किचनच्या पहिलं दाखवते, बाकीच्या नंतर छोटे छोटे पार्सल आधी दाखवते. किचनच्या वस्तू रे, तर त्याच्या आमची देवपूजा चाललेली आहे आणि तिथे नेतोय बघायला. त्याला शॉपिंगचं खूप नाद आहे की ह्या पार्सलमध्ये काय आहे, त्या पार्सलमध्ये काय आहे. तर हा एक टी शर्ट मी घेतला. तर छान आहे, मस्त क्वालिटी पण एक नंबर आहे. आता बसतोय कसा त्याच्यावरती, पण मस्त आहे. मागच्या वेळी मी मागच्या व्हिडिओमध्ये घेतले, ते पण मला खूपच आवडले आणि मला एकदम व्यवस्थित बसत होते. थांब जा इकडं. त्यानंतर पुढचं आहे त्याच्यामध्ये काहीतरी मोठं दिसतंय. तर याच्यामध्ये ना त्याला काय बघा, इतकं व्यवस्थित रॅप केलंय की त्याला काही होणार सुद्धा नाही. तो व्यवस्थित रॅप करून पाठवलं. तर याच्यामध्ये ना चपातीचा डब्बा आहे. माझ्याकडे आहे स्टीलचा आणि मी तसं डब्यात चपाती ठेवत नाही, कारण मी खायपुरतंच करते असं संध्याकाळसाठी किंवा शिल्लक राहिलेली डब्यात भरून. आज काही जास्त ठेवत नाही. पण हा मला खूप जास्त आवडला आणि मला अशा नवीन नवीन गोष्टी इतक्या मिशोवरती दिसतात, आवडतात पण मी रेंटी राहते त्याच्यामुळे मी टाळत राहते. मला हे आवडतं ते आवडतं, घ्यायचं तर सगळंच असतं पण मी टाळते. तर ह्याचं फिनिशिंग पण ना खूप सुंदर आहे आणि इतकं जड आहे ना हे डब्बा. ह्या डब्यापेक्षा झाकणच जास्त जड लागते. हे बघा किती सुंदर आहे चपातीचा डब्बा आणि ह्याला मस्त फिनिशिंग पण केलेलं आहे, आवडलं मला. ह्याची किंमत मला वाटते काहीतरी 350 रुपये आहे, पण ठीक आहे 350. त्यानंतर पुढचे तर हे स्टँड. बापरे कसं आता निघायचं कसं हे बघा. तर त्याच्यामध्ये ह्याला काढून फायनली अखंड प्रयत्नानंतर हे स्टँड बाहेर आले आणि कपचा आहे स्टँड. ह्या साईडने मला वाटते 6 आणि ह्या साईडने 6 असे कप आणि मध्ये पण आपण काय काय अडकवून ठेवू शकतो. मला खूप आवडलं हे आणि महागही नव्हतं. म्हटलं एवढं स्वस्त आहे तर चला पटकन घेऊन टाकूया म्हणून मी हे घेतलं. आणि माझ्याकडे मला कप म्हणजे मी असं गेले मला रस्त्यावरती किंवा कुठं पण एखादा युनिक असा कप दिसला मी लगेच उचलते. माझ्याकडे एवढे कप आहेत ना, कॉफी कप तर खूपच आहेत, तरी मला आणायचेच असतात, सारखे आणायचे असतात. आणि खरंच स्टँड खूप छान आहे. अशा ना ज्यांचं किचन असं मॉड्युलर किचन आहे, मोठा आहे स्पेस असं एल शेपमध्ये आहे, त्यांच्याचं किचनमध्ये ना कोण्यामध्ये ठेवायला किंवा डेकोरेट करायला अशा गोष्टी ना खूप छान आहेत मिशोवरती आणि घेऊ शकता आणि चांगल्या येतात बरं का. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमची वस्तू चांगली येत नाही वगैरे, तर नीट थोडं चेक करून त्याचे रिव्ह्यू बघून मग घ्यायचं असतं. असं पटकनच नाही घ्यायचं कोणतेही उचलून, त्याच्याखाली रिव्ह्यू बघायचा बाकीच्या बायकांचं काय म्हणणं आहे आणि मग ते मागवायचं. त्यानंतर याच्यामध्ये आहे सॅटिनचं फॅब्रिक. तर ते मला एक गाऊन शिवायचं आहे ना, तर त्याच्यामध्ये मला कमी पडत होतं म्हणून मग मी ते मागवलेलं होतं. त्यानंतर पुढचं आहे हा टी शर्ट. अजून तर तुम्हाला सगळे टी शर्ट येतात, टॉप वगैरे काही, मग मला टॉपच आवडत नाही आहेत ऑनलाईन, टी शर्टच म्हणलं आपलं चला काम चालू आहे. तर हा पण मला वाटते माझ्या साईजमध्ये आहे, जास्त मोठा नाही वाटत. याच्यावर असते तर फ्लावर आहे फक्त छोटंसं, बाकी काही नाही. आणि पिंक आहे एकदम प्लेन.
क्वालिटी ठीक आहे, क्वालिटी पण छानच आहे. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे छोट्या स्लीव्ज आहेत, मला असे स्लीव्ज आवडतात टी शर्टमध्ये. आणि त्यानंतर किचनचं असेल काहीतरी. ह्याच्यामध्ये किचनचंच काहीतरी वाटतंय. तर हा पुरणाची जाळ आहे, ती पुरणी करायची. माझी तुटली होती पहिलीवाली, तिचं एक साईडच निघून आली. तर ही वाली मग मी मिशोवरून घेतली. हो, लय मजबूत आहे, हे पण एकदम मजबूत आहे. छोटे आहे आणि आमच्यासाठी ठीक आहे, एवढी छोटी साईजमध्ये पण मोठी आपण बघून घेऊ शकतो. पण मलाही ठीक वाटलं. मी पहिलीवाली नाशी दुकानातून घेतली होती, मला वाटते 5.5 वर्ष झाले असतील तिला, 5.5-6 होत आले असतील तेव्हा मी घेतली होती. मग दुकानातून त्यावेळेस आम्हाला 300 रुपयाला भेटली होती. मग ते ही तर उलट किती स्वस्त आहे मिशोवर, तेवढ्याच स्वस्तमध्ये. आणि स्ट्रॉंग पण आहे बघा, मजबूत पण आहे, एकदम स्ट्रॉंग पण आहे, चांगली आहे. तिचं पहिल्यावालीचं ना हे दांडा पण तुटला आहे आणि आतली जे आहे ना थोडं थोडं निघलं आहे. मग ते काय होतं ना, असं एकतर घासताना हाताला लागतं, नाहीतर मग ते पूर्णात पण जाऊ शकतं ना, तारा तारा असतात त्याच्यामुळं. त्यानंतर ह्याच्यामध्ये लास्ट काय तर आहे, ह्याच्यामध्ये चम्मचचं स्टँड आहे. ते पहिल्यावालं आहे ना तिथं, तर ते त्या पहिल्या लोकांचं असेल. तांबरून गेलं आणि किती पण घासलं ना निघत नाही, मला त्याच्यामध्ये अडकू वाटत नव्हतं. हे वालं घेतले, हे पण खूप स्वस्त होतं, काहीतरी 70-80 रुपयालाच. आणि ह्याचं मेन म्हणजे ना 1-2 ह्याच्यामध्ये पण आपण काय काय अडकवू शकतो. आणि वरती खाली पण आहे, त्यामुळे भरपूर चम्मचही अडकतील. आणि 70-80 रुपयात काय मस्तच आहे ना, म्हणून मग मी हे पण घेतलं आहे. आता सगळ्यात लास्ट राहिली ती म्हणजे साडी. तरी बघा, ही एक म्हणजे पहिलीच आहे साडी, असं नाही जास्त दिवस. तर ही वाल्याची साडी आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क आहे फॅब्रिक ह्याचं ना. फक्त ह्याची जी वरची मधली ज्या साड्यांवरती बुट्टी किंवा प्लेन असतं, तर ह्याच्यावरती अशी ना गोल्डनची लायनिंग आहे. याच्यामध्ये गोल्डन कलर जास्त छान दिसतो, जो गोल्डन कलर आहे ना साडीचा तो. पण हा वाला मी घेतला. पदरावरती पूर्ण अशी कमळाची डिझाईन आहे. आणि पूर्ण साडी मग अशीच आहे, सेम वरती खालतून सेमच बॉर्डर आहे, खालून पण लोटसचे आहे वरतून पण. आणि त्यानंतर मग हा आहे ब्लाऊज पीस. तर ब्लाऊज पीस सुद्धा ना असा पैठणीचा येतोय. मेन गोष्ट म्हणजे ब्लाऊज पीसच्या ना मागच्या साईडला हे वाले येणार आहे कमळ, आणि स्लीव्जवरती दोन्ही साईडला 2 हे वाले येणार आहे. तर यातला सेम ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आला होता एका काकूचा. मला आवडली त्यांची साडी, म्हटलं चला आपण पण बघूया ट्राय करून. त्यांनी गोल्डनवाली घेतली होती, मस्त होती पण त्यांची. आणि छान आहे, क्वालिटी पण आहे बघा, आतनं पण क्वालिटी बघा, बाहेरनं पण मस्त क्वालिटी आहे ब्लाऊजची. आणि साडीची किंमत पण कमी होती, 900 रुपयाला आहेत फक्त, त्याच्यामुळे म्हटलं छान वाटली. काहीतरी वेगळा पण कलर आहे, सेम सारखं राहण्यापेक्षा लाल गुलाबी निळा, त्याच्यापेक्षाही काहीतरी वेगळा कलर होता. आणि असे कलर पण जरा असे फेंट कलर पण छान दिसतात कधी कधी. तर हा होता आजचा शॉपिंग हॉल. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. याच्या व्यतिरिक्त पण बाकीच्या वस्तूंची पण देईल, ज्या मी किचनसाठी वगैरे घेते, याच्या आधी पण घेतल्यात. आणि ज्या छान आहेत त्या, ज्या खराब आहेत त्यांचं तर मी देतच नाही लिंक. आणि कधी कधी आउट ऑफ स्टॉक असतं, तर त्या वस्तूची लिंक नसते डिस्क्रिप्शनमध्ये. मग तुम्ही कमेंट करता की मला लिंक नाही भेटली, तर ते आउट ऑफ स्टॉक गेल्यानंतर लिंक शेअरच नाही करता येत. आणि शक्यतो आता तरी सध्या असंच होतं की आज मागवली की उद्या लगेच आउट ऑफ स्टॉकच जाते. उद्याच लिंक शेअर करायची असते, त्या दिवशीच लिंक नसती. तर ठीक आहे, तर आजचा हा शॉपिंग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि प्रोडक्टच्या लिंकसाठी डिस्क्रिप्शन चेक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.